दिवसभरातल्या मोठ्या टॉपनेट बातम्या। छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या, आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका आणि आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं। बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र। मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलंय। नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित आहे, पीडितेच्या आईची मागणी। बीड प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये, पोलिसांनी कडक कारवाई करावी, अंबादास दानवेंची मागणी। तर पोलिसांनी कडक कारवाई करावी, नवीन पोलीस अधीक्षक अशा घटना थांबवतील अशा अपेक्षेनं तिथं त्यांना पाठवण्यात आल्याची छगन भुजबळांची माहिती। मुंबईच्या वडाळ्यामध्ये रामनवमीच्या रॅली दरम्यान पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने। लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। विनापरवानगी रॅली काढल्यानं अनेक कार्यकर्ते ताब्यात, तर 2 तासानंतर रॅलीला परवानगी। रॅलीत सदावर्ते देखील सहभागी। हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य। मराठीऐवजी हिंदी अनिवार्य नाहीये। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना हिंदी व्यतिरिक्त भाषा शिकायची असेल तर मुभा असेल असंही केलंय स्पष्ट। मनसे नेते संदीप देशपांडेंचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र। हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या कृतीला आपण चाप बसवला हा ठाम विश्वास। प्रत्यक्ष भेटून भावना व्यक्त करायला आवडेल, पत्रामध्ये उल्लेख। मनसेनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलंय। गोयल यांना मराठीमध्ये बोलण्याचंही मनसेचं आवाहन। हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्याचीही मनसेची पत्राद्वारे मागणी आहे। पुण्यामधील गर्भवती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या घैसास यांना पोलीस उद्या नोटीस पाठवणार आहेत। ससून रुग्णालयाच्या नव्यानं दिलेल्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका आहे, गुन्हा दाखल झालाय। तपासामध्ये सहकार्य करण्याबाबत घैसासांना नोटीस पाठवण्यात येईल। इंडियन मेडिकल असोसिएशनचा डॉक्टर घैसासला पाठिंबा आहे। डॉक्टर घैसासवरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला आयएमएचा विरोध। उपचारासाठी रुग्णाला भरतीच केलं नाही तर हलगर्जीपणाचा ठपका कसा काय? ससून रुग्णालयानं एका दिवसात अहवाल बदलून कसा दिलाय? आयएमएचा हा सवाल आहे।